नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्टडी टार्गेटची सिरीज आणि हे टार्गेट क्रमांक 4 आहे. तर हे टार्गेट तुमचं कधीपासून चालेल? 29 ऑक्टोबर 2024 पासून 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल. ठीक आहे. 29 ऑक्टोबर 2024 ते 7 नोव्हेंबर 2024 एकूण 10 दिवसाचं आपलं स्टडी टार्गेट असतं. तर त्याच्यामुळे जे कोणी टार्गेट सिरीज फॉलो करताय त्यांनी नक्कीच आपले जे सिरीज आहे ते नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि एक राईट डिरेक्शननी तुमचा अभ्यास जो आहे तो तुमचा चालू राहू दे. तर सुरुवात करूया. तर पहिला विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास. तर प्राचीन भारताच्या इतिहासामधून तुम्हाला एकूण 2 चॅप्टर संपवायचे आहेत. पूर्व वैदिक संस्कृती आणि धार्मिक आंदोलन असे एकूण 2 चॅप्टर जे आहेत ते तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासामधून संपवायचे आहेत. पूर्व वैदिक संस्कृती आणि धार्मिक आंदोलन. नंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधून मुघलकालीन प्रशासन, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन प्लस प्रांतीय राज्य असे एकूण 2 चॅप्टर जे आहेत ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधून संपवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. मुघलकालीन प्रशासन, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन आणि प्रांतीय राज्य. त्यासोबत आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधून वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास आणि महाराष्ट्राची निर्मिती हे तुम्हाला गाठ्यांच्या पुस्तकातून चॅप्टर करायचं आहे. तर एकूण 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. तर व्यवस्थितरित्या सांगितलेलं चॅप्टर करून घ्या. ऍटलीस्ट एकदा तरी वाचून काढा 10 दिवसामध्ये. परीक्षेमध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर संदर्भ पुस्तक आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला विठ्ठल पुंगळे आणि लुसेंट जीकेचं संदर्भ पुस्तक वापरायचं. आधुनिक भारताच्या इतिहासाला समाधान महाजन यांचं आणि मराठी इतिहासाला गाठ्यांचं पुस्तक जे आहे ते तुम्हाला वापरायचं आहे. तर इतिहासाचं टार्गेट आहे. त्यानंतर भूगोल या विषयामध्ये बघा, महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची वने आणि महाराष्ट्राची मृदा हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. भारताच्या भूगोलामधून भारताची वने आणि भारताची मृदा हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. आणि जगाच्या भूगोलामधून पृथ्वीचे अंतरंग ह्या चॅप्टरचं टार्गेट राहील. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जे तुम्ही तुमचे पुस्तक वापरत असाल, सौदींचं वापरत असाल तर सौदींचं वापरा, कोळमेंचं वापरत कोळमेंचं वापरा, दीप्सचं वापरत असाल दीप्सचं वापरा. मात्र त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन जे आहे ते व्हायला पाहिजे. भारताच्या भूगोलासाठी देखील सेम सौदींचं वापरा, कोळमेंचं वापरत असाल कोळमेंचं वापरा, दीप्सचं वापरत असाल तर दीप्सचं वापरा. जगाच्या भूगोलासाठी सुद्धा सेम पृथ्वीच्या अंतरंगाच्या जर तुमच्या नोट्स असेल तर त्यामधून करा, नसतील तर सौदींचं पुस्तक वापरा किंवा तुम्हाला जे पुस्तकातून पृथ्वीचा अंतरंगा चॅप्टर सापडेल त्यामधून वाचा. मात्र त्याचीच सारखी उजळणी जी आहे ती व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज हा विषय. राज्यशास्त्रामधून राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, राज्याचं कायदेमंडळ, विधानमंडळ, घटनेतील भाग आणि कलमांची यादी ह्या चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, राज्य कायदेमंडळ किंवा विधानमंडळ आणि घटनेतील भाग आणि कलमांची यादी ह्या चॅप्टरचं टार्गेट राहील. पंचायत राजसाठी नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी प्राधिकरण ह्या चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. राज्यशास्त्रासाठी कोळमेचं वापरत असेल तर कोळमेंचंच वापरा, लक्ष्मीकांत वापरत असेल तर लक्ष्मीकांतच वापरा. पुस्तक स्किप करू नका. पंचायत राजसाठी किशोर लोटणीचं एक पुस्तक इथं जे आहे ते इनफ झालं. ठीक आहे. मॅक्झिमम PYQ याचे सोडवा म्हणजे तुमचं पॉलिटी जे आहे ते तुमच्या लक्षामध्ये राहून जाईल. मात्र हे तुमचं टार्गेट राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्राविषय. अर्थशास्त्रासाठी भारतातील आर्थिक सुधारणा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, मानव विकास, प्रादेशिक व्यापार करार आणि जागतिक व्यापार संघटना एकूण 5 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. भारतातील आर्थिक सुधारणा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, मानव विकास, प्रादेशिक व्यापार करार, जागतिक व्यापार संघटना. एकदा शांत डोक्याने एका जागेवरती बसा आणि व्यवस्थित एकदा चॅप्टर सगळे वाचून काढा. ठीक आहे. तर यासाठी जर तुम्ही कोळमेंचं वापरत असाल तर कोळमेंचंच वापरा. ही सगळी तुम्हाला यादी जी आहे ती कोळमेंच्या पुस्तकामधली आहे. जर कोळंबे प्रिलिमला वापरलं तरी सुद्धा चालेल. मेन्सला तुम्ही किरण देसले त्याच्यामध्ये ऍड करू शकता. जर तुम्ही किरण देसले वापरत असाल तर ह्यामध्ये किरण देसलेमध्ये हे चॅप्टर्स कुठे आहेत ते तुम्ही बघून ते तुम्ही व्यवस्थित तुम्ही वाचायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषय. सामान्य विज्ञानमध्ये मानवी आरोग्यशास्त्रामधून मानवी अस्थिसंस्था आणि उत्सर्जन संस्था या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीतील समन्वय आणि श्वसन ह्या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. प्राणीशास्त्रामध्ये पेशी सजीवांचे एकक DNA आणि RNA ह्या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. रसायनशास्त्रामध्ये रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक बंध ह्या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. आणि भौतिकशास्त्रामध्ये गतिविषयक नियम, गती आणि प्रकार हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. ठीक आहे. तर व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे नोट डाऊन करून घ्या सगळं. तर परत एकदा बघा, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी अस्थिसंस्था, उत्सर्जन संस्था, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीतील समन्वय, श्वसन, प्राणीशास्त्रामध्ये पेशी सजीवांचे एकक DNA आणि RNA, रसायनशास्त्रामध्ये रासायनिक अभिक्रिया, रासायनिक बंध, भौतिकशास्त्रामध्ये गतिविषयक नियम, गती आणि प्रकार. तर यासाठी संदर्भ पुस्तक कुठले वापरणार? सचिन बस्के आणि लुसेंटचं संदर्भ पुस्तक वापरा आणि स्टेट बोर्डचे संदर्भ पुस्तक यासाठी तुम्हाला वापरायचे आहे. ठीक आहे. हेच करायचं, याच्या बाहेर काही करू नका. सारखं याचीच रिव्हिजन जी आहे ती तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर पर्यावरण विषय. पर्यावरणामध्ये जैवविविधता, संकल्पना आणि महत्त्व, भारतातील जैवविविधता वितरण आणि जलीय परिसंस्था एकूण 3 चॅप्टरचं टार्गेट राहील. जैवविविधता, संकल्पना आणि महत्त्व, भारतातील जैवविविधता वितरण, जलीय परिसंस्था. संदर्भ पुस्तक कुठलं वापरणार? तुषार घोरपडेचं एक संदर्भ पुस्तक वापरा आणि त्यामधून सारखं तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता.
गणितासाठी भागीदारी आणि संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. भागीदारी आणि संभाव्यता. आणि बुद्धिमत्तासाठी सांकेतिक भाषा, कोडिंग आणि डिकोडिंग आणि अक्षर मालिका ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. दररोज तुम्हाला 5 पॅसेज त्याच्यासोबत सोडवायचे आहेत. हे सीसॅटच्या पेपरमध्ये सगळं आपल्याला आहे. त्यानंतर संदर्भ पुस्तकासाठी सचिन ढवळेंचे एक संदर्भ पुस्तक करा आणि पॅसेजसाठी एमपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी जे आहे हे जुलै 2023 ते डिसेंबर 2023च्या सगळ्या चालू घडामोडी जे तुम्ही सगळ्या संपून घ्या. संदर्भ पुस्तक आहेत सिम्प्लिफाईड, परिक्रमा आणि जेके टुडेचे तुमच्या पीडीएफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत. आपल्याकडे सगळे पीडीएफ अवेलेबल आहेत जानेवारी 2023 पासून ऑगस्ट 2024च्या मराठीमध्ये. जर तुम्हाला पीडीएफ हवे असतील 9175004691 हा आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज करा. एकूण 297 रुपीज याची प्राइस आहे. 99 रुपीजला 6 मंथसाठी 99 रुपीज आपण प्राइस ठेवलेला आहे. तर 297 मध्ये एकूण 18 महिन्याच्या जवळपास पीडीएफ जे असतील इव्हन ऑगस्ट पर्यंत सुद्धा पीडीएफ जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. तर हा जीपे किंवा फोनपेचा नंबर आहे. फोनपे जीपे किंवा फोनपे केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे या 9175004691 याच्यावरती पाठवून द्या. तुम्हाला पीडीएफ जे असतील ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. टार्गेट सर्वांनी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. ऍटलीस्ट वाचा, एकदा तरी वाचून काढा. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.